हाय नमस्ते, शुभ प्रभात बोलू की शुभ रात्र, कारण आता वाजले रात्रीचे 12 आणि मी चालली आहे फ्लाईटवर. माझे आता फक्त 2 सेक्टर ऑपरेट करायचे आहेत, मुंबई अहमदाबाद, अहमदाबाद मुंबई. आणि रॉकी त्याच्या पप्पांना खूप मिस करतोय बिचारा. आज 2-3 तास खाली खेळायला गेलेला, पण घरी येऊन सारखा तो पप्पा पप्पा डॅडी डॅडी बोलतो. काल पण ना तो आम्ही केल्यानंतर खूप रडला. पप्पांनी कसं तरी त्याला शांत केलं. मग झोपला. मग उठलं जेव्हा मी आणि यशस्वी आलो ना, तर बेलच्या आवाजाने उठला. मग यशस्वीच्या पाठी जाऊन बघत होता की पप्पा कुठे गेले. म्हणजे त्याच्या आयुष्यातला सर्वात दुःखी क्षण जो असू शकतो, एकदम सॅडेस्ट मोमेंट, तो हा की आम्ही जेव्हा बॅकपॅक करतो, आम्ही कुठेतरी फिरायला जातो फॅमिली पिकनिकला आणि जाऊन स्विमिंग करतो आणि त्याचे फेवरेट काय काय आहेत ॲक्टिव्हिटीज ते करतो. आणि पहिल्यांदा असं झालं की त्याने बघितलं की त्याच्या बाबांनी बॅकपॅक केली, बाबा आत्या मम्मी सगळे निघून गेले त्याला सोडून. तर त्याला किती दुःख झालं असेल विचारायला. आणि थोडा सॅड आहे तो, सारखा शोधतोय तो प्रिन्सला घरी कुठे करून. पण काय आता थोडे दिवसांचीच गोष्ट आहे, 1 महिन्यात भाऊ परत येईल. आणि आता तेच म्हणजे 2 सेक्टर आहेत, 1 तासाच्या खालची सी फ्लाईट आहे. पण मी माझ्या इंस्टाग्रामसाठी खूप खुश आहे. म्हणजे इंस्टाग्रामवर रँडमली जुन्या 2-2 महिन्यापूर्वी फेब नाहीतर जानेवारीमध्ये ज्या रील्स मी टाकलेल्या ना, त्या अचानक व्हायरल होत होत्या. म्हणजे तेव्हा 100K वगैरे असे काय आलेले व्ह्यूज, 1 लाख वगैरे. आणि आता मी बघितलं तर 2.5 मिलियन म्हणजे 25 लाख लोकांनी ती रील बघितली. आणि आमले कसे जुने रील्स कसे व्हायरल होतात ते माहिती आहे. पण असं आहे की 1-2च रील अशा असतील ज्या 100Kच्या खाली आहेत, बाकी सगळे 1 लाख तर कोणती पण रील टाका 1 लाख तर क्रॉस होतातच होतात. तर टचवूड आय एम हॅपी. आणि छान वाटतं मला, एवढं प्रसिद्धी मिळते, मला खूप लोक ओळखतात, तर चांगली फिलिंग आहे ती. आणि आता तेच मग आता मी निघते फ्लाईटवर. अजून कॅबचा कॉल नाही आला सरप्रायझिंगली, पण आता येईल थोड्या 5-10 मिनिटात कॅब. आणि मी आता चालली T1ला. चिन्मया मराठी येतं तुला? काहीतरी बोल मराठीत. माझ्यासाठी 2 लाईन्स बोल, मृदुला खैरेसाठी 2 लाईन्स. थँक्यू सो मच. हे मराठी आहे. धन्यवाद. आणि शब्द झाला, सेंटेन्स बोल, सेंटेन्स. मी फॉलो करणार इंस्टा आणि लाईव्ह तुमच्याबरोबर. मला पण मजा आली आहे. हॅलो लड़की, मराठी में कुछ? आप मराठी बॉम्बे में, हिंदी में कुछ बोलो. हिंदी में एक लाइन बोलो. मंडळी ही बँड्राची मुलगी आहे, थोडी सोबो टाईप. नमस्ते, शुभ प्रभात. सकाळचे वाजलेत 9. मी आता आहे आग्रा बोलणार होती, इंदौरमध्ये. आज माझे 4 सेक्टर्स आहेत, मुंबई इंदौर मुंबई, मुंबई आग्रा, आग्रा मुंबई. पहिलं सेक्टर झालं आहे माझं. 1 तासाची फ्लाईट होती आणि 3 वाजता उठली आहे आणि आता लँडिंग 3:30ची आहे. खूप लांब दिवस आहे, 4 लांब सेक्टर आहेत. आता बॅक टू मुंबई. अतिशय महाभयंकर कंटाळवाणा माझा दिवस चालला आहे. आता मी आहे आग्रामध्ये. मुंबईमध्ये आमची केटरिंग चेंज झाली आणि आग्रामध्ये टेम्परेचर आहे ऑलमोस्ट 48 डिग्रीज. एवढं गरम आहे ना, म्हणजे असं पूर्ण त्याला मराठीमध्ये लू बोलतात, काय लूची आग, तसं पूर्ण हवेमध्ये आग पूर्ण आहे. एकदम लाईफ सॉनामध्ये राहिल्यासारखं फिलिंग येते आहे. आणि खूप कंटाळवाणा दिवस चालला आहे मला. मी बोलतच नाही आहे काय, म्हणजे कामापुरतंच. बाकी मला असं होतं की एकदम फुल असं ड्राउझी आणि एकदम असं वाटतं की घरी कधी पोचेन आणि कधी झोपेन मी. तर मी आता त्याचीच वाट बघते आहे. आणि भाऊ पोचला कॅनडाला, मस्त एकदम त्याचं ते अपार्टमेंट त्याला क्यूटचं मिळालं आहे. हॉलमध्ये समोर सोफा आहे. मी तर विचारला तिकडे बसून पहिले पार्टी करणार, पण तो पार्टी नाही करणार. तो खूप मेहनती मुलगा आहे, त्याला इकडे जाऊन खूप कामं करायची आहेत. आणि किचन वगैरे पण एकदम क्यूट आहे, एकदम मस्त. त्याने एन्जॉय केलं. पॅरिस पण, ते आयफेल टावर वगैरे पण बघितलं. त्याचा ॲक्च्युली एक लेवर नव्हता, पण स्टॉपओव्हर होता की लाईक पॅरिसला तो त्याची फ्लाईट लँड झाली, मग तिथून एअरक्राफ्ट चेंज होता आणि मग तो गेला मॉन्ट्रियलला. तर असं सगळं. आणि आम्ही सगळे मिस करतो आहे त्याला घरी एक ती वेगळी फिलिंग आहे की अमय नाही आहे घरी करून. त्याला मी प्रिन्स बोलतो घरी. आणि रॉकी पण सारखा असा कानाला फोन लावतो आणि मग तो पापा पापा डॅडी डॅडी. तो पण खूप मिस करतो. म्हणजे त्याला तो एवढा छोटा क्यूटचा आहे, त्याला कळत नसेल की पप्पा कुठे गेले माझे. म्हणजे नेहमी पप्पा असतात सोबत आणि आता अचानक कुठे गेले, तर ती एक आहे गोष्ट. आणि मग तेच आता बोर्डिंग सुरू होईल आणि मग मी निघेन इथून. आणि हा लास्ट सेक्टर आहे. लवकर मी विचारते, लवकरात लवकर मी जावं. हा मी भावाला पहिल्यांदा कॉल लावला
रॉकी सीढ़ियांनी तू जाऊ शकतो, स्टेप्स दिले आहेत. हॅलो रॉकी, यू वन. You won. आता आत कसं जाशील तू? काय हा स्टंट? बापरे, त्यापेक्षा तू स्टेप्सने गेला असता तर इझी राहिलं असतं तुला रॉकी. स्टंट बघा रॉकीचे, स्टंट बघा. बाय 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 रॉकी. रॉकी बाय. हे बघ रॉकीचा फ्रेंड आहे हा, रॉकीचा बेस्ट फ्रेंड. आर्यमान से हाय. आर्यमान से हाय. आम्ही रोज भावाला कॉल लावतो आणि रॉकीची मस्ती चालूच असते. मी आता आहे अमृतसरमध्ये. आज माझे 2 क्यूटचे एकदम सेक्टर्स आहेत माझ्या रॉस्टरमध्ये. रॉस्टर या महिन्याचा एकदम बकवास आला आहे. मला 2 दिल्ली लेओवर दिलेत एकदम कॉपी पेस्ट करून, सेम पॅटर्न. नो इंटरनॅशनल टर्न अराउंड फ्लाइट्स, नो इंटरनॅशनल लेओवर्स. मला माहीत नाही काय सीन आहे, आता 3रा महिना आहे लगातार. पण खूप सारे क्रू आणि लीड्स बोलतात की 3 महिने ब्लॉक होतं सगळं इंटरनॅशनल आणि मग 3 महिन्याने सुरू होतं. असं खूप लोकांसोबत झालं आहे. तर होपफुली जुलैपासून मला इंटरनॅशनल लेओवर्स मिळायला सुरुवात होईल. तर कसं जाईल पूर्ण महिन्यात मला येत नाही. आणि आता आज तर एकदम 2 क्यूटचे फ्लाईट्स आहेत. अमृतसर बॅग मी लास्ट टाईम पण केलेलं, मला आवडलेली ही फ्लाईट. 2-2 तासाची फ्लाईट आहे. 2 तास जाऊन 2 तास परत येणार. आणि लोड कमी होता आणि जे प्री बुक्ड SSR असतात ते कमी होते, काम पण खूप कमी होतं, सगळे झोपलेले. आणि एक पॅसेंजर एवढा छान, एक सरदारजी होते, जाताना तेवढं छान काय बोलून गेलं. दे लाईक आय अंडरस्टँड हाऊ डिफिकल्ट इट इज फॉर यू टू वर्क ॲट दिस आर. आणि पॅसेंजर प्रोफाइलिंग पण कशी असते आणि स्टिल यू हँडल इट विथ सो मच ऑफ केअर अँड स्माइल अँड स्टफ ब्ला ब्ला. खूप छान 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 बोलून गेले. तर मी बोलली थँक्यू फॉर युअर काइंड वर्ड्स. आणि मग तेच माझ्या इकडे ट्रान्झिट क्लिनिंग वगैरे सुरू होईल. आणि आमचं 8चं लँडिंग होतं, आम्ही 8च्या आधी लँड झालो आहे. आता 9 आमचा टेक ऑफ आहे. तर आमच्याकडे आहे ऑलमोस्ट 1 तास ट्रान्झिट टाईम आहे, आरामात सगळं होईल. आणि आता आहे आज मंडे. तर मी ना ॲक्च्युली एक मध्ये मंडेला ना चुकून नॉनव्हेज खाल्लेलं. मला माहीत नव्हतं, मी लिव्हरवर होती आणि मी चुकून खाल्लं. आणि मग मला लक्षात आलं मंडे. आणि मग मला वाटतं की त्याच्यामुळे कदाचित मला इंटरनॅशनल लिव्हर्स नाही मिळत, असं असू शकतं. तर म्हणजे एवढी अंधश्रद्धा ठेवायला नको, बट यू नेवर नो. तर आज मंडे आणि मंडेला मी नॉनव्हेज खात नाही. आणि हर हर महादेव. तर आता एकच सेक्टर परतीचं आहे आणि ते करून मग आम्ही जाणार पुन्हा मुंबईला. आणि 11चं लँडिंग आहे. होतं माझं होम स्टँड बाय. आणि सकाळी 5 ते 12 त्यावेळेत मला वाटतं 1000 वेळा तरी मी फोन चेक केला की काय पुल आउट झाली आहे की नाही. पण सरप्राइझिंगली आजकाल माझे होम स्टँड बाय मेंटेन होतात आहे. तर मी आता दुपारी म्हणजे अजून 1-2 तास झोपली मी, कारण त्या टायमामध्ये मी जागे होती. मग 2ला उठली, मग मेकअप केला आणि टेरेसवर गेली आणि रील्स बनवले. आणि मग आता मी खाली आली आहे परत. आता मी जेवेन आणि मग जिमला जाईन. जिमला तर जायचंच आहे, माझं वजन खूप वाढतं आहे. मला आता टेन्शन यायला लागलं आहे. आता इट्स हाय टाईम की मी जिम एकदम सिरियसली सुरू करावं, एकदम रेग्युलरली. तर ते मी आता करणार. आणि मेकअप वगैरे आता सगळं काढते आणि जाऊन जेवते. रॉकी खाली रडतोय कारण त्याला त्याची गन हवी आहे. तर पप्पा मला बोलले की पटकन गन घेऊन ये. तर मी त्याची गन घेऊन चालली आहे खाली. रॉकी गनने सगळ्यांना मारतोय. अरे गुंड्या, गुंडा आहेस तू रॉकी? हाय. ये गुड जॉब, गुड जॉब, गुड जॉब. रॉकी असं काय? रॉकी बापरे बापरे. थोडे सगळे मारतात ते गणने, तर त्याला खेळायचं.